बहिणीच्या बर्थडेला तिला रात्री 12 वाजता आम्ही सरप्राईज दिलं. ते कसं दिलं ते पुढे सांगते. तर रात्री आम्ही मस्तपैकी हरभरा भाजत होतो, कारण आमची आई गावाकडून हे मोठे मोठे हरभरे घेऊन आली होती आणि तेच आम्ही आज शेकोटीमध्ये भाजणार होतो. मग त्याची तयारी सुरू केली होती. जास्त कोण नव्हतं, मी, माझी बहीण आणि मायराची फॅमिली एवढेच जण होतं. त्यानंतर मग आम्ही ते भाजायला घेतलं आणि त्यामध्ये आम्ही असं भाजलं होतं ना की त्यामध्ये हरभरा कोणता आणि कोळसा कोणता हेच समजत नव्हतं. माझ्या तर तोंडात कोळसे सुद्धा गेलेत. जाऊ दे. त्यानंतर मग टाइमपाससाठी 12 वाजेपर्यंत आम्ही लुडो वगैरे पण खेळले आणि त्यानंतर मग माझ्या बहिणीला काहीच आयडिया नव्हती की तिचा बर्थडे केक आम्ही रात्री कापणार होतो म्हणून. आणि हे सर्व काही अरेंजमेंट काकानीच केली होती. काका आणि ताईची सर्व काही प्लॅनिंग होती, म्हणजेच मायराच्या मम्मी पप्पाची. तर 12 वाजल्या आम्ही लगेच तिचा केक वगैरे कापला आणि तिला आम्ही लाडाने काळूच म्हणतो, त्यामुळे कुणी काही बोलू नका. आणि तिच्या केकवरती पण काकांनी तेच नाव टाकून आणलेलं होतं. त्यानंतर मग रात्री 12ला मस्तपैकी तिचे फोटोज वगैरे टाकले व्हॉट्सअपला आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी ती कॉलेजला गेली होती. त्यानंतर मग संध्याकाळी मी मायराला ट्युशनला सोडवायला गेले होते आणि तिकडून येताना अनुजकडे गेले होते. तर असाच माझा आजचा दिवस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका. भेटूयात आता पुढच्या व्लॉगमध्ये. ओके, बाय बाय.